सन 2 नोव्हेंबर 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील अस्पृश्यतेच्या अन्यायकारक प्रथेविरुद्ध एक मोठी चळवळ उभारली. त्या काळात अस्पृश्यांना समाजात कनिष्ठ समजले जात होते. त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार नव्हता, विहिरीतून पाणी भरता येत नव्हते आणि त्यांच्याशी सामाजिक व्यवहार करणेही पाप मानले जात होते. या सामाजिक विषमतेच्या विरोधात बाबासाहेबांनी 2 नोव्हेंबर 1927 रोजी अस्पृश्यांना देऊळ खुली करा ही मागणी सुरू केली. ही घटना भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. या मागणीमागे बाबासाहेबांचा हेतू स्पष्ट होता: धार्मिक आणि सामाजिक समानतेसाठी लढा देणे. त्यांनी सांगितले की देव सर्वांचा आहे, मग काही लोकांना देवदर्शनाचा अधिकार का नको? समाजातील उच्चवर्णीय लोकांनी धर्माच्या नावाखाली अस्पृश्यांना देवळाबाहेर ठेवले होते. बाबासाहेबांनी या अन्यायकारक प्रथेला उघडपणे आव्हान दिले. त्यांच्या मते जर देवळे सर्व समाजासाठी असतील तर अस्पृश्यांना त्यात प्रवेश करण्याचा हक्क आहे. या मागणीद्वारे त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेच्या समानतेचा प्रश्न उपस्थित केला. 2 नोव्हेंबर 1927 रोजी सुरू झालेल्या या चळवळीने समाजात प्रचंड जागृती निर्माण केली. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना शिक्षण, आत्मसन्मान आणि एकतेचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की जर समाजाने आपल्याला हक्क दिले नाहीत तर आपण ते मिळवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. त्यांनी लोकांना निर्भयपणे पुढे येण्याचे आणि सामाजिक न्यायासाठी लढण्याचे आवाहन केले. या मागणीमुळे देशभरात चर्चा सुरू झाली आणि अनेक ठिकाणी अस्पृश्यांच्या हक्कासाठी जनआंदोलन झाले. या चळवळीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे बाबासाहेबांनी धार्मिक विषमतेविरुद्ध प्रत्यक्ष कृती केली. पुढे त्यांनी महाडच्या चवदार तळ्यावर पाणी पिण्याचा अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन केले. तसेच नाशिकजवळील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचाही प्रारंभ केला. या सर्व प्रयत्नांचा पाया अस्पृश्यांना देऊळ खुली करा या 1927च्या मागणीतच होता. या घटनेने समाजातील खालच्या स्तरावरच्या लोकांना आपले अस्तित्व जाणवले आणि त्यांना स्वाभिमानाची जाणीव झाली. या आंदोलनामुळे उच्चवर्णीय समाजालाही विचार करावा लागला की अस्पृश्यांवर होणारा अन्याय किती अमानवी आहे. बाबासाहेबांनी या मागणीद्वारे केवळ मंदिर प्रवेशाचाच प्रश्न मांडला नाही, तर तो सामाजिक समतेचा आणि मानवी अधिकारांचा प्रश्न बनला. त्यांनी दाखवून दिले की समाज सुधारण्यासाठी केवळ शिक्षण आणि कायदे पुरेसे नाहीत, तर जनजागृती आणि संघटन आवश्यक आहे. अस्पृश्यांना देऊळ खुली करा ही मागणी म्हणजे भारतीय समाज मानवी अधिकार आणि समानतेच्या संघर्षाचा आरंभ होता. या चळवळीमुळे अस्पृश्य समाजात आत्मसन्मानाची ज्योत पेटली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ऐतिहासिक उपक्रमाने भारतातील सामाजिक क्रांतीला नवे वळण दिले आणि पुढील अनेक आंदोलनासाठी प्रेरणा निर्माण केली. म्हणूनच 2 नोव्हेंबर 1927 रोजीची ही घटना भारतीय समाज परिवर्तनाच्या इतिहासात एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी अध्याय म्हणून आजही स्मरणात आहे.